आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा युवा सेनातर्फे आयोजित सदेतोड वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन। नांदेड जिल्ह्यातील युवकांना आपल्या विचारांची प्रभावीपणे सादरीकरण करण्याची आणि वैचारिक सामर्थ्य सिद्ध करण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे। स्पर्धेसाठी महाराष्ट्र 2050 विकासाचे ध्येय आणि दिशा तसेच राजकारण आणि समाजकारण युवकांची भूमिका हे दोन समकालीन व अभ्यासपूर्ण विषय निश्चित करण्यात आले आहेत। या विषयांच्या माध्यमातून युवकांना राज्याच्या भावी विकासाचा वेध घेता आला असून समाज व राष्ट्र निर्मितीत आपल्या योगदानाबाबत विचार मांडण्याची संधी मिळाली आहे। जिल्हा युवा सेनातर्फे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक नितीन माधवराव कसबे, द्वितीय क्रमांक भूमिका देशमुख व तृतीय क्रमांक सोनल रहाटीकर यांनी पटकावला। या स्पर्धेमध्ये युवक व युवतीने खूप चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका मांडली। यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख बबनदादा बारसे, शिवसेना जिल्हा प्रमुख ज्योतिबाबा दादा खराटे, तालुका प्रमुख पद्माकर सावंत, तालुका प्रमुख सुनील पाटील, शहर प्रमुख अर्जुनसिंह ठाकूर व स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभलेले डॉक्टर बालाजी पेनुरकर व प्रवीण पंडितराव हंबर्डे हे उपस्थित होते। युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। या स्पर्धेचे आयोजक अक्षय वट्टमवार, जिल्हा प्रमुख युवा सेना व अक्षय खराटे, युवा सेना जिल्हा प्रमुख व युवा सेना टीम यांनी कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडले। आज जे स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे, माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सडेतोड स्पर्धा ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ठेवण्यात आलेली आहे। या स्पर्धा ठेवण्यामागचा जे कारण जे आहे, त्याचा जो हेतू आहे, तर युवकांना त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी, त्यांना स्टेज मिळवण्यासाठी, येणाऱ्या काळामध्ये नेतृत्व घडण्यासाठी ही स्पर्धा ठेवण्यात आलेली आहे। आणि या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा तालुक्यातून युवक स्पर्धेमध्ये भाग घेतलेत आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे। सन्मान चिन्ह म्हणून त्यांना एक चांगल्या प्रकारची ट्रॉफी दिलेली आहे। आणि ही जी स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हॉलमध्ये ठेवणार होतो, परंतु आचारसंहिता असल्यामुळे आम्ही या हॉलमध्ये ठेवले। आता ही जी आहे ही जिल्हास्तरीय स्पर्धा झालेली आहे। यानंतर विभागीय होणार आहे 10 तारखेला, त्याचं स्थळ कळवण्यात येईल आणि त्याच्यानंतर राज्यस्तरीय होणार आहे, ती शिवसेना भवनला 14 तारखेला होणार आहे। याचा मुख्य हेतू काय आहे? ह्याचा जो हेतू आहे, प्रत्येक जिल्ह्यामधून युवक हे त्याचं नेतृत्व सिद्ध करावं या उद्देशाने हा स्पर्धा घेण्यात आलेली आहे। हे आयोजन 14 वर्ष झाले। या स्पर्धेमध्ये जे मुद्दे मांडले स्पर्धकांनी, त्याचा पक्षामध्ये काही उल्लेख होतो, काय कार्य होण्याची काही शक्यता आहे का? आहे, बऱ्याचशा स्पर्धकांनी खूप चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका मांडलेली आहे। बऱ्याचशा त्या स्पर्धकाकडून आम्हाला काही खूपसं शिकायला भेटलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांची भूमिका ठामपणे त्यांनी मांडलेली आहे। कसं असायला पाहिजे, राजकारण कसं असायला पाहिजे, समाजकारण कसं असायला पाहिजे, या दोन्ही वेगळ्या बाजू त्यांनी दाखवलेल्या आहेत आणि काही युवकांनी दोन्ही बाजू एक आहेत ते सुद्धा त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्याच्या इलेक्शनच्या जे एजेंडामध्ये त्यांचे काही मुद्दे काय सहभागी होतील का? यांनी तर युवकांनी जर ठरवलं की आपण राजकारणामध्ये जाऊन जर गोरगरिबाची जर सेवा करून समाजकार्य जर घडवलं, तर नक्कीच या माध्यमातून महाराष्ट्राला यांच्यासारखे युवकाच्या माध्यमातून नेतृत्व करायला मिळेल। आपण आरोग्यात आणि नवतरुणांना आपलं काय आव्हान असेल या युवा सेनेच्या माध्यमातून? युवा सेनेच्या माध्यमातून माझं एकच आव्हान आहे की आता येणाऱ्या विभागीय स्पर्धा आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त युवकांनी युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सडेतोड वक्तृत्व स्पर्धा ही अवघ्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेली होती। त्याचाच भाग म्हणून युवा सेना नांदेड जिल्ह्यातर्फे आजची ही स्पर्धा नांदेड शहरामध्ये आयोजित केलेली होती आणि या स्पर्धेमध्ये युवकांनी, युवतींनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जो सहभाग नोंदवला, त्याबद्दल मी सर्व स्पर्धकाचे आभार मानतो।